ज्या महामार्गाची या महाराष्ट्रामध्ये कुणीही मागणी केलेली नाही, महाराष्ट्रामध्ये या महामार्गाची गरज नाही, मागणी नसताना आणि गरज नसताना 50,000 कोटी रुपयाचा डबला करण्यासाठी जो महामार्ग करण्याचा घाट देवेंद्र फडणवीसनी घातलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आपण आज तहसील कार्यालयावर आलेलो आहोत। या मोर्चासाठी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी नेते माननीय के पाटील साहेब, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन बापू जगताप, शिवा विजयराव भाऊ पाटील, काँग्रेस पक्षाचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व सहकारी कार्यकर्ते, सिद्धेश्वर घुगे, पर्वत साहेब, बाबासाहेब शेळके, कुणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा, आणि आरणचे आमचे तरुण सहकारी ॲडव्होकेट विजयजी शिंदे, त्यांचे सर्व सहकारी, आणि या कमी संख्येने का असणारा परंतु जिद्दीने आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, काय गरज आहे या शक्तीपीठ महामार्गाची? आता शिवाजी भाऊंनी सांगितलं, नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत तुम्ही या रस्त्याने जा, 10 किलोमीटरला एक गाडी आडवी येत नाही, एक गाडी ओव्हरटेक करत नाही किंवा एक वाहन दिसत नाही। काय आवश्यकता आहे ना? सहापदरी मार्ग आता तुम्हाला नागपूरहून कोल्हापूरला जायला, आणि याच मार्गावरती सगळी शक्तीपीठ आहे। रेणुका देवी माहूरगडची आहे, या नागपूर कोल्हापूरच्या रस्त्याच्या कडेला रेणुका देवीचं मंदिर आहे। आपली आराध्य देवता तुळजाभवानी कुलस्वामी तुळजापूरची, त्या महाराष्ट्राला तुळजापूर जोडलेला आहे। कोल्हापूरच्या अंबाबाईला जायला रस्ता आहे सहापदरी। आपला आराध्य दैवत शंभू महादेव, तिथं जायला पुण्यावरून येणारा ज्ञानेश्वर महामार्ग पालखी मार्ग आहे, आणि महाराष्ट्राचा पांडुरंग आपला ज्या पंढरपूर मध्ये आहे, त्या पंढरपूरला सुद्धा या देशातून सगळ्या बाजूने येणारे चांगले महामार्ग बांधलेले आहेत, पालखी मार्ग आहेत, आणखी रस्ते आहेत। कुठल्या देवाला तुम्ही जाण्यासाठी हा रस्ता नेमका बांधताय? कुठल्या शक्तीपीठाला जायला बांधताय? मित्रांनो, या शेतकऱ्यांना आणि भोळ्या बाबड्या या महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्यासाठी, त्यांना भूलथापा देण्यासाठी याला शक्तीपीठ नाव दिलेलं आहे। हा महामार्ग हा देवेंद्र फडणवीस आणि अदानीचे जे मित्र आहेत, ते मोदीचे जे अदानी कोण, त्या अदानीच्या खाणीतून कोळसा नागपूरवरून गडचिरोलीवरून तो गोव्याच्या बंदरात नेण्यासाठी फक्त एकट्यासाठी केलेला हा महामार्ग आहे, आणि या महामार्गामध्ये सुमारे 8,000 कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत। 8,000 मायमाऊलींचे आणि माझे भावांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत, आणि अनेकांची घरं जाणार आहेत, बेघर होणार आहेत, आणि हजारो कुटुंबाच्या जमिनीच्या मधून रस्ता गेल्यामुळं त्यांचं सुद्धा अतोनात कधी न भरून येणार असं नुकसान आहे। किती नुकसान भरपाई मिळणार आहे, काय होणार आहे, तो मुद्दा नंतरचा, त्याची आम्हाला चौकशी करायची अजिबात गरज नाही। आमची ठाम भूमिका आहे की हा महामार्गाची गरज नाही, मागणी नाही, हा महामार्ग कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारनं रद्द केला पाहिजे। आजपर्यंत आम्ही गांधीजीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय, इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला गरज पडल्यास भगतसिंहांच्या मार्गाने सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही मागे पुढे पाहणार नाही, हा इशारा या सरकारला पहिल्यांदा देतो। यांनी या भारतीय जनता पक्षानं RSSनं आतापर्यंत रामाच्या नावानं खाल्लं, तुम्हाला सांगतो, येड्यात काढून ह्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला। काय ह्यांचा रामाचा संबंध आहे, काय ह्यांचा शिवाजी महाराजांचा संबंध आहे? काही सुद्धा नाही। स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीला विरोध करणारे ह्या अवलादी आज यांना ह्या शेतकऱ्याबद्दल पुळका येऊन ह्या लोकांना फसवण्यासाठी
आता रामाच्या ऐवजी फक्त देवी 3.5 शक्तीपीठाचं नाव पुढे करून आपल्याला यांनी फसवण्याचं या ठिकाणी भूल द्यायचं काम चालू केलेलं आहे. पण लक्षात ठेवा, आता भाऊ सांगितलं तसं हीच तुळजापूरची तुळजाभवानी तिच्या नावानं जर तुम्ही हजारो कोटीचा घपला करत असाल तर तुम्हाला शक्ती मिळणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये पीठ महाग झाल्याशिवाय मात्र निश्चितपणे राहणार नाही, हे तुम्हाला ठामपणाने सांगतो. मित्रांनो, अनेक विषयात जास्त वेळ झाला, 2 तास झालं तुम्ही उन्हामध्ये थांबलेला आहात. आपल्याला के पाटील साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन इथे घ्यायचं आहे. त्यांनी रस्ता सर्वेक्षण चालू असताना त्या ठिकाणी स्वतः कार्यकर्ते घेऊन येऊन त्या सर्वेक्षणाला विरोध केला आणि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल झाला. मित्रांनो, आपण सगळ्यांनी त्याचा जाहीर निषेध केला आणि निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. जर आपल्या शेतकऱ्याची मागणी नाही, आपण प्रांताकडं तिथं तक्रार दाखल केलेली आहे, आक्षेप दाखल केलेला आम्हाला नको म्हणून, तरी सुद्धा तुम्ही बळजबरीनं जर आमच्या शेतामध्ये येऊन जर तुम्ही सर्वेक्षण करत असाल तर त्याला विरोध का करायचा नाही. आणि विरोध केल्यानंतर मग सरकारी कामात अडथळा कसा होऊ शकतो? माझ्या जमिनीत माझ्या स्वतःच्या शेतात जर मी तुम्हाला येऊ नका म्हणतोय, हे सरकारी कामात कसा अडथळा होऊ शकतो? आणि मग ह्या असे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आरणला सुद्धा शिवाजी भाऊ आपण रस्ता रोको केला, राजू शेट्टी साहेब असतील, मी असेल, आपण सर्वजण असो, 35 लोकांवरती तिथं सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. असे किती गुन्हे दाखल होऊ द्या, आपण मागे हटणार नाहीत, निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना माहित आहे. आज प्रशासन काय करतंय? माझे पत्रकार बांधव इथं आज हे लोक हेलपाटे घालतायत बघा समोर कचेरीत. त्यांच्या कामासाठी वर्षानुवर्ष हेलपाटे घालतात. कोणाचे रस्त्याची काम आहे, अडथळा आहे, कोणाचे जमिनीचे प्रकरण आहेत, कोणाचे काय आहे. अनेक सरकारी खात्यामध्ये लोक हेलपाट घालून तुम्हाला सांगतो दमून गेले. हे प्रशासन त्यांचं काम करायला पुढे धजावत नाही. पण माझे बहादर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या सर्वेक्षणासाठी मात्र पहाटे 5 वाजता जर शेतकऱ्याच्या बांधावर जात असतील, ह्याच्यामध्ये निश्चितपणाने काहीतरी मोठी भानगड आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्र्याच्या दबावामुळे हे करतात. म्हणून देवेंद्र फडणवीसला हा रस्ता जेवढा जास्तीत जास्त लवकर करायचा आहे आणि 29च्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना हजारो कोटीचा 40-50 हजार कोटी रुपये याच्यातून काढायचे, म्हणून हा रस्ता त्यांनी या ठिकाणी करण्याचा घाट घातलेला. मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीत आपण हा रस्ता होऊ द्यायचा नाही. या ठिकाणी के पाटील साहेब आले, ते भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत. आमचे नागा कदम ते सुद्धा पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आहेत, अजून हे भाजपचे काम करतात. आमचे अजून देशमुख सर, मला कळतं तसं ते भारतीय जनता पक्षाचे काम करतात. हे सगळी भाजपची लोक आहेत, पक्षीय राजकारण नाही. परंतु या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आदरणीय देशाचे जाणते राजे शरदचंद्र पवार साहेबांचा विचारशील संबंध मानून या ठिकाणी मोहिते पाटलाला खासदार केलं, या ठिकाणी अभिजित पाटलांना आमदार केलं. फक्त शरद पवारांच्या नावामुळे ते खासदार आणि आमदार झालेत, ही गोष्ट आपण मान्य करावी लागेल. आणि मग आज शरद पवार साहेबांचा रोहित दादा स्वतः या ठिकाणी रस्त्याच्या कामाला विरोध करण्यासाठी इथं आले. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज रस्त्यावर आहेत. तुमच्या सगळे शेतकरी आज इथं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले. मग हे खासदार साहेब कुठं तोंड लपवून बसलेत, हे आमदार साहेब कुठल्या बिळात बसलेत, हे सुद्धा मित्रांनो आपल्याला हुडकून काढावे लागतील. आम्हाला जाहीर तुम्हाला सांगतोय, मोर्चाच्या निमित्तानं खासदारला आणि आमदारला, तुम्ही शरद पवार साहेबांचा जर विचार तुमच्या कुठं राहिला असेल थोडा तरी शिल्लक, तर तुम्ही आजपासून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढायला या, तरच तुम्ही आमच्या आहात. नाही तर तुम्ही सुद्धा ह्या फडणवीस
पाठवलेले आहात असा शेतकऱ्यांचा समज मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. आणि इथून पुढच्या काळात आमच्या बापू गायकवाडने सांगितलं तसं खासदार साहेब तुम्हाला ह्या सदुक होतापेक्षा सुद्धा वाईट वागणूक या माढा तालुक्यामध्ये निश्चित पुन्हा पुढच्या काळामध्ये वेळेशिवाय राहणार नाही. मित्रांनो जास्त बोलत नाही आपण, फार वेळ झालेला आहे. के पाटील साहेब या ठिकाणी बोलतील आणि इथून पुढचं आंदोलन ह्यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचे करायची भूमिका आपण घेऊयात. आणि धन्यवाद. जय बळीराज.